जय श्रीराम मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण चाललेलो आज कॉलेजला चाललं तेवढं का आपल्याला प्रणित भाऊ भेटला, त्याला घेतलं ना आपण निघालो कॉलेजमध्ये चाललेलं तेवढं आपल्याला त्या दोघांनी मागच सोडलं आणि हे निघाले पुढे. तेवढं तर काय कॉलेजमध्ये पोहोचलो आणि ह्यांचं तर काय भंडाळे चालत होते, पोतेच फाडत होते डायरेक्ट. पोते तर काय फाडून झालेली होती. तेवढं तर काय आपल्या चैतन्य भाऊ तर काय मॅट लावत होता, कारण की टीचरला तर काय लावत होते, कारण की आपल्या शाळेत होता आज प्रदर्शन दिवस तर काय हे तर काय ह्यांचे काय मिस्त्रीचे कामं चालू होती. तिथनं तर काय आपल्याला हा भाऊ म्हणला मला तर तो तर काय ब्लॉग मध्ये घेतच नाही. आपण तर काय ब्लॉग मध्ये घेतलं आणि घरी आलो तर आपल्याला तर काय शॉपवर जायचं होतं, कारण की आज शॉपवर तर काय लय काम होते. तिथनं तर काय आपण शॉपवर जायला निघालेलो. आपल्याला तर काय फरान भाऊचा फोन आला, तो म्हणला तू किती वाजता येणार रे. मी त्याला म्हणलं 5 मिनिट थांब, शॉपवर आलोय बघ बाहेर येऊन. तिथनं काय आपण शॉपवर पोहोचलोय आणि तिथं काय काम करत होतो आपला ऋतिक भाऊ. त्याला तर काय काम दिले आणि तेवढं तर काय आपला सीध्या भाई आला. आपण तर काय सीध्या भाईची मजा करत होतो, तो तर काय हात वरच करत होता काय. तिथनं तर काय आपल्याला काम दिलेली होती, समजे काय आपल्या आपल्या कामात होती. अर्जुन भाऊ तर काय वरच मोबाईल मध्ये बोलत बसलेला. तिथनं तर आपल्याला लवकर घरी येत होतं, कारण की माझं तर अंग काय लय दुखत होतं. तिथनं तर काय मी घरी पोहोचलेलो होतो, बघू शकता तुम्ही. घरी आलो तर काय आपल्या मम्मीचा लगेच फोन आला कुठं आलाय म्हणून. तिला तर म्हणलं 5 मिनिट थांब, घराच्या बाहेर आलोय. इतर काय घरी पोहोचलेलं. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.